सकाळी इंटरव्ह्यू सुरू झाला उमेश कामतचे रिॲक्शन याच लेवलला याला विचारा. नाही तुझं बरोबर चाललंय. स्कूटरचं बरोबर चाललंय. त्याला काही उमेश त्याला हँडल करायला लागतं. कसं काय तू इथे गप्प बसले तिथे काय करत असतो तुला माहिती नाही, म्हणून आम्ही ही संधी साधतोय. मी छाती टोकपणे लोकांना सांगतो की मी साधा भोळा आहे. आता याच्यावर विश्वास बसेल तुझा तरी बसेल का? ती बसली एक संस्कृत मध्ये एक असं कॅरेक्टर आहे. काय आता गंमत होणार आहे वाटतं? नाही गंमत नाही ना, ठीक आहे. कालिदासाने मेघांबरोबर निरोप पाठवला होता त्याच्या प्रेयसीला. तसा अरे जो मस्ती करतो त्यालाच विचार ना. तुला असं वाटतं मी मस्ती करतो? नाही नाही वाटत. बस झालं समाधान. नाही आम्हाला वाटत नाही. तो आम्ही यांच्या जेवर उडतोय काय मनातला बोललाय हो. ऍक्च्युली ना ते जे एक्सप्रेशन आहे ते आजीच आहे. दादा आहे ना रे. कठीण काय तर पहिला बसूनच आहे. तो अजूनही आहे. बारीक चांगला काळ कधी येईल त्याची वाट बघतो. रोमॅन्टिक सीन आहे तर मागे रोमॅन्टिक गाणं लागलं असायचं. तो आहे ना तो संपूर्ण तिथला माहोल रोमॅन्टिक करायचा. तो वागायचा पण तसाच की अरे क्या कैसा है पबली कैसा यार मेरी जान वगैरे. आणि मला नाही मी सांगेन की खूप कमी पुरुष असतात जे स्त्रियांच्या रूपांमध्ये खूप सुंदर दिसतात. खरंय खरंय. तर मला असं वाटतं की उमेशनी ते कमावलेला आहे. तो सुंदर दिसतो आहे. एक कुणाच्या यशात काही चांगलं घडत असेल तर ते त्याच्यामुळे नसतं, त्याला सपोर्ट करणाऱ्या त्याच्या मित्र मैत्रिणीमुळे असतं. आणि मी खूप लकी एरियर पैशाच्या निमित्ताने 10 सारखा मित्र मोठा माझ्या आयुष्यात आहे. त्यामुळे थँक्यू दादा. जेव्हा त्याच्या चित्रपटाला हो म्हणतो त्याच्या आतमध्ये की कॅरेक्टर कसं दिसेल ह्याचं टेन्शन नसते. म्हणजे मी हिरोईन म्हणून कशी दिसेन ह्याचं टेन्शन नसतं. संजय जाधव म्हटल्यानंतर स्टाईल, ड्रामा, इमोशन, ऍक्शन या सगळ्यांची एक छान पद्धतीचं प्रेझेंटेशन म्हणूया. असं सगळीकडे खूप पैसा पैसा आणि पैसा झालाय आणि त्यामुळे ये रे रे पैसा 3 हा चित्रपट आपल्या भेटीस येतोय. आणि या निमित्ताने माझ्यासोबत सुपर डुपर अशी टीम आहे, एनर्जेटिक टीम आहे. सगळ्यात आधी कसे आहात सगळे? मस्त. सो काय जास्त एन्जॉय करताय, प्रमोशनल ऍक्टिव्हिटी की शूटिंग जास्त एन्जॉय करत होतात? शूटिंग तर एन्जॉय करतो, प्रमोशन पण मला खूप कारण नाही पण सॉरी मी आनंद या गोष्टीचा आहे की म्हणजे प्रत्येक कलाकाराच्या नशिबात किंवा प्रत्येक कलाकाराला ही गोष्ट आवडते. त्यांनी केलेला सिनेमा रिलीज होतोय. तर मी ये रे रे पैसा पार्ट 1 रिलीज झाला, पार्ट 2 रिलीज झाला, आता पार्ट 3 येतोय. तर आम्ही सगळे या सिनेमाचा भाग आहोत. याचा आनंद आहे. 18 जुलै ही तारीख खूप स्पेशल आहे. संजू दादांचा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवशी हा सिनेमा रिलीज होतोय. त्याचा आम्ही भाग आहोत. बरं आमच्या करिअर मधला पार्ट 3 सिनेमा रिलीज होतोय त्याचा आनंद आहे. त्यामुळे सिनेमाही एन्जॉय केलं, हे प्रमोशनही एन्जॉय करतोय. पण धाकधूक थोडी आहे की 18 तारखेला सिनेमा रिलीज होतो आणि मायबाप रसिक वर्षांना कसं वाटणार आहे. पण आता ही प्रोसेस खूप एन्जॉय करतो. ट्रेलर पाहिला, खूप सुंदर ट्रेलर, त्याचबरोबर गमतीदार, भन्नाट एकदम आणि त्याचबरोबर डान्स पण भन्नाट आहे. सिनेमॅटिक दृष्ट्या खूप चांगला असा ट्रेलर वाटला. सो त्यामुळे सर तुम्हाला मला प्रश्न विचारायचा आहे की काय वेगळं यात मेहनत घेतली का, काय वेगळं पण नेमकं वापरलंय? खरं सांगू का, अगदीच सिनेमा बनवल्यानंतर जेव्हा जेव्हा प्रमोशनला एक दिग्दर्शक येतो त्यावेळी तो प्रत्येक इंटरव्ह्यू मध्ये हेच म्हणतो की माझा सिनेमा मी किती वेगळा बनवलाय. तर आता जर मी तेच म्हटलं तर ते खूप मोनोटोनस होईल, ते वेगळं होणार. सगळ्यात महत्वाचं ये रे रे पैसा ऑलरेडी एस्टॅब्लिश्ड आहे आणि त्याची फ्रँचायझी. तर आता उगीच काहीतरी तो वेगळा बनवला होता, तो बनवला होता, आता त्याच्यापेक्षा वेगळं बनवूया हे करण्यात काहीच अर्थ नाही. कारण त्याचा 3रा भाग येतोय. म्हणजेच पहिल्या 2 भागातले ते कॅरेक्टर्स लोकांना आवडले. तर ते आवडलेले कॅरेक्टर्स आता काय वेगळं करतायत ह्याच्यात गंमत आहे ना. तर सिनेमा वेगळा बनवण्यापेक्षा गोष्ट वेगळी सांगूया, गोष्ट वेगळ्या पद्धतीने मांडूया आणि थोडी इंटरेस्टिंग पद्धतीने मांडूया. ये रे रे पैसा भाग पहिला जो आला होता तो 8 वर्षापूर्वी आला होता. 8 वर्षात बरीच काही स्थित्यंतरं येऊन गेली, लॉकडाऊन येऊन गेला. त्यामुळे बऱ्याच सगळ्यांनीच सगळ्या OTT प्लॅटफॉर्मची ओळख झाली. OTT प्लॅटफॉर्मवर येणारा कॉन्टेंट जो आहे इंटरनॅशनल सिनेमापासून प्रत्येकाची बघण्याची टेस्ट बदलली आहे.
सो त्याच्यासाठी करावे लागणारे चेंजेस जे आहेत सिनेमॅटिक दृष्ट्या ते डेफिनेटली या सिनेमात करायचा प्रयत्न केलाय. पण म्हणून अण्णासारखं जे कॅरेक्टर आहे ते अण्णा पूर्वी असा होता आणि आता तो सुटाबुटात आहे असं दाखवून काही उपयोग नाही. अण्णा अण्णाच वाटला पाहिजे. तर ही सगळी कॅरेक्टर जी आहेत ती तशीच आहेत, पण त्यांच्या आयुष्यात धमाल मात्र खूप वेगळी. येस. सो अण्णा, आता तुमची शपथ, मला तुमचं पात्र जे आहे तर ते प्रचंड आवडलंय. सॉरी, नो प्रॉब्लेम. इंटरप्ट केलं. चल. सॉरी. चांगलं झालं होतं माझं. चांगलं झालं. तू link लागली होती मस्त बरं. लिंक हे केली होती. संजय, बस आहे. एक वरनं दुसरं मस्त केलं. संजय, हे चिडू नको. येस, थँक्यू. आता मी sorry आणि sorry बरोबर बोललो. तुमच्या प्रश्नाला तिने थांबवलं. आणि शुगर कोणी लागलं? आता तुला लेट झालं तर कोण जबाबदार बघा. अरे भगवान का लाख शुगर आहे. ठेव. डायबिटीज झाली माणूस म्हणतो. लगेच ओला मागू. हा रेडी. झालं. रेडी. सो अण्णा, तुमची शपथ, मला तुमचं जे काम आहे, पात्र जे आहे तर ते प्रचंड आवडलंय. तर त्यामुळे माझा हा पहिला प्रश्न आहे की हे पात्र करताना तुम्हाला काय मेहनत घ्यावी लागली का, आणि हे पात्र तुम्ही तुमच्या म्हणजे सिनेमात जसं पात्र साकारलं तर त्याने त्या पद्धतीने उत्तर द्यावं. मेहनत घ्यावी लागली का? तुम्हाला तिने सांगितलं पण त्या पात्राप्रमाणेच मला हो येस. म्हणजे अन्नाच्या स्टाईल. मेहनत घ्यावी मेहनत लागली पण आणि तर आहे पात्रविषयी पण तसंच आहे. सांगा. असं आहे. नाही, प्रत्येक भूमिकेमागे सगळ्यांची मेहनत असते. Yes. खरं म्हणजे मेहनत असते ती रायटरची, त्याच्यानंतर दिग्दर्शकाची, आणि मग त्या कलाकाराची असते. आणि त्या टप्प्यावर ते जण मेहनत घेत असतात. मीही ती मेहनत घेतलेली आहे. आता एक संस्कृत मध्ये एक असं कॅरेक्टर आहे. काय आता गंमत होणार आहे नाही, वाटतं? गंमत. नाही ना, मग ठीक आहे. कालिदासाने मेघांबरोबर निरोप पाठवला होता त्याच्या प्रेयसीला. वा. तसा अरे तुम्ही टेण्या काय काय नेमकं? तसा माझा एक दूत आहे टेण्या. मी त्याच्या बरोबर असे सगळे निरोप पाठवतो, आणि त्याच्या बरोबर निरोप गेल्यानंतर ज्या ज्या घटना घडतात त्याने माझी कशी फजिती होते हे संपूर्ण ह्या सिनेमात दाखवलेलं आहे. आणि मी फार अशी मेहनत घेतली नाही. संजय जसं सांगायचा त्याप्रमाणे मी रिॲक्ट होत होतो, त्याप्रमाणे मी डायलॉग्स वगैरे बोलत होतो. तर मला असं वाटतं ते श्रेय संजय आणि जगतापचं आहे. येस, थोडं एखादं खास डायलॉग होऊन जाऊ द्यात ना त्याच पात्रात. डायलॉग म्हणजे सिनेमातला. येस येस. मग सिनेमात काय बघणार लोक? एखादा सरपंच. आठवत नाही, पण जरासं आठवतं. नाही जरासं आठवतं. डॉक्टर ते आठवताय. ते म्हणा ना सर. नाही ते आठवताय. कळलं तुला? अभिनय नाही, पण मला ही संधी सोडायची नाहीये. खूप वर्षांनी मी आणि संजय सर एकाच प्लॅटफॉर्मवर इंटरव्ह्यूला बसलोय. कधी तसे आम्ही सिनेमे एकत्र केलेत, पण असं एरियर पैसा वंचायला पण नव्हतो आम्ही. पण मला एक गोष्ट सांगायची, या गोष्टीला आता झाली आहेत 22 वर्ष. 2003 ला आलो होतो लोचा झाला रे. 2003-04 ला मी सरांबरोबर, म्हणजे तुम्हाला माहिती आहे मी म्हणजे संजय नार्वेकर सरांचा डायट फॅन आहे. म्हणजे माझी पहिली फॅन मुवमेंट आहे. म्हणजे मी जितेंद्र जोशीवर भांडलो होतो. अमिताभ बच्चन ग्रेट की संजय नार्वेकर ग्रेट. कारण मी त्यांचं आमच्यासारखे अमित नाटक पाहिलं होतं. ऑल द बेस्ट नाटक मला पाहता आलं नव्हतं. आणि आमच्यासारखे अमित मध्ये भरत जाधव सर, संजय नार्वेकर सर आणि अंकुश चौधरी सर हे धमाल करायचे. आणि मी वेडा, म्हणजे त्यांचा तो पॅच बिच करायचो मी, आणि मून ऍक्टिंगला गोल्ड मेडल वगैरे घ्यायचो. मधुरा वेलणकरने माझं बर्थडे गिफ्ट म्हणून संजय नार्वेकर सरांची सही माझ्या 23 ऑक्टोबर या डायरीच्या पेजवर घेतली. आणि लोचा केदार सरांनी मला सरांबरोबर दिलं. सांगायचा मुद्दा हा आहे की 22 वर्षापूर्वी लोचा झालारे मध्ये जी एनर्जी होती संजय नार्वेकर सरांची, म्हणजे सेटवर तांब्या आणि एक रुमाल हे कोपरा ठेवायचे. आज इतक्या वर्षानंतर सुद्धा अण्णा साकारताना तीच इंटेन्सिटी, तीच एनर्जी आणि कॅरेक्टरायझेशन ही खूप महत्वाची गोष्ट. म्हणजे मी त्यांना कपाटावर बसून बघायचो तेव्हा ती जी एनर्जी लावायची, ती एनर्जी सिनेमात म्हणजे आनंद इंगळे सरांबरोबर काम करताना असेल, टेण्या, त्यांचा टोन, त्यांचं टायमिंग, मला वाटतं की जसं आदित्य, सन्नी, बबली जेवढे इम्पॉर्टंट आहेत ह्या एरेरे पैसाच्या ह्या पुस्तकात, त्याची प्रस्तावना म्हणजे अण्णा हे कॅरेक्टर आहे. आणि ते एवढं चांगलं होण्याचं कारण संजय नार्वेकर सर आहे. तर
मला ही ऑपॉर्च्युनिटी सोडायची नव्हती की खूप वर्षांनी सर आता मगाच्या इंटरव्ह्यूला पण ते इंटरव्ह्यू देत होते पण ती गंमत जी होती मला वाटतं ना एक्सपिरियन्स यालाच म्हणतात आणि तो अनुभव ते त्यांच्या कॅरेक्टरमध्ये आणि म्हणजे तुम्हाला माहिती नसेल सर पण मगाशी उमेश दादा एका इंटरव्ह्यू मध्ये तुमचं सांगत होता की या सिनेमात ते बोलतीलच या सिनेमात त्यांचे तुमच्यावर सीन जास्त आहेत तर त्यांनी घेतलेला एक्सपिरियन्स ते त्या इंटरव्ह्यू सांगत असताना मला खूप छान वाटत होतं की म्हणजे पहिल्यांदा करतायत सिनेमात त्या पद्धतीने काम पण घेताना बऱ्याच गोष्टी घेतात सो ही खूप मोठी गोष्ट आहे की संजय नारळीकर सर ह्या सिनेमाचा पार्ट आहे आणि आम्ही त्या गोष्टीत सहभागी आहोत. येस सो ट्रेलर पाहिला ना तर त्यामध्ये तुमच्या दोघांचा एक स्टंट आहे म्हणजे स्कूटीवर वगैरे उडताय तुम्ही तर तो अनुभव कसा होता त्याचबरोबर यांच्यावर उडतोय काय मनातला बोललास दादा आहे असे खूप स्टंट त्यांनी केले. काय काय असे काय आहेत खूप जणांना उडवलं त्यांनी. नाही बेसिकली मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की संजय जाधव म्हटल्यानंतर स्टाईल ड्रामा इमोशन ऍक्शन या सगळ्यांची एक छान पद्धतीचं प्रेझेंटेशन म्हणूया असं की कमर्शियल पिक्चर पण तो फुल स्टाईलाइज मध्ये म्हणजे ते ना ते आधी बजेटचा विचार करत नाही ते आधी विचार गरिबी नाही सिनेमात ते आधी विचार करतात ते बजेटनुसार विचार नाही करत त्यांना वाटतं की या सिच्युएशनला ही गोष्ट व्हायला पाहिजे मग ती कशी होईल ते नंतर बघू पण नाही मग होणार नाही या लेवलला तो माणूस तरी मी जेवढे कामं केले तमाशा लाईव्ह मध्ये त्यांनी ज्या पद्धतीने तो सेटअप तो प्रिमाइस तयार केलाय सो मला वाटतं त्यांची विचार करण्याची जी काही पद्धत आहे ती श्रीमंत आहे आणि मग त्या पद्धतीने ते इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करतात सो तो जो सिक्वेन्स आहे माझा आणि तेजस्विनी पंडितचा तो त्या सिनेमाच्या एका नोटला येतो कदाचित दुसरं असं नाही हो ती रिक्षा धावती ना अशी गेली असती पण मला वाटतं जे सगळं घडतंय ते संजय जाधव या व्यक्तीमुळे घडतंय या दिग्दर्शकांमुळे घडतंय गोष्ट त्यांची स्क्रीन प्ले त्यांचा आहे डायलॉगही त्यांनी लिहिलेत आणि आमच्याकडून अरविंद जगताप सर सुहास जाधव ना सर सुजय जाधव ही सगळी मंडळी आहेत मला वाटतं की हे सगळं हे काय स्टंट गमतीने म्हटलं तरी हे जे काय घडतंय या सिनेमात त्याला सर्वात मोठं जे ब्रेन आहे ते संजय जाधवचं आहे. येस असो तेजस्विनी विचारते सकाळी इंटरव्ह्यू सुरू झाल्यावर उमेश कामतचे रिॲक्शन की याच लेवलला विचारा नाही तुझं बरोबर चाललंय स्कूटरचं बरोबर चाललंय त्याला काही उमेश आता माझा लाखो झालाय सर एवढा सगळा गोंधळ किंवा मज्जा मस्ती तुम्ही कसं हँडल करता असं मला प्रश्न पडलाय आता त्याला हँडल करायला कसं काय तू इथे गप्प बसला तिथे काय करत असतो तुला माहिती नाही म्हणून आम्ही संधी साधतो म्हणजे इथे तुम्ही त्रास देताय नाही हे त्यांनी वर्षानुवर्ष जमवलं आहे की मी कसा गरीब बिचारा बापडा आहे आणि माझं काही नाही याच्यामध्ये हेच सगळे मला सांग मी छाती टोपणे लोकांना म्हणतोय मी साधा भोळा आहे त्याच्यावर विश्वास तुझा तरी बसेल का हो असली काय म्हणाली ओके हा सो तेजस्विनी ताई स्कूटरवर मागे बसून स्टंट बाजी बद्दल तर बोलस त्याचबरोबर पार्ट 1 झाला 2 झाला तर 3rd येतोय सो त्यामध्ये तुला काय वेगळेपण वाटलं आणि यांच्यामध्ये काय वेगळेपण जाणवतंय का काम करताना वगैरे असं काही कलाकार हा म्हणजे तेव्हाचा सिद्धूदा चित्रपटाचं नावही नाही बदललं बाकी काहीच नाही बदललं अच्छा वेगळेपण अरे यार वेगळेपणाविषयी काय सांगायचं दादानी आय थिंक त्याच्या बाबतीत सांगितलंय की कॅरेक्टर तीच ठेवलेली आहे त्यांची नावं फक्त सेम आहेत बाकी चित्रपटाची कथापासून सगळ्या गोष्टी खूप बदललेल्या आहेत तेच त्याचं वेगळेपण आहे आणि पार्ट 1 ते पार्ट 3 ह्याच्यामध्ये मगाशीच उमेश म्हणाला की वेगळेपण हेच आहे की पार्ट 2 मध्ये आम्ही तिघं नव्हतो आम्ही चौघट होतो संजय सर होते तर हे वेगळेपण होतं आता आय थिंक आम्हाला खूप 8 वर्षांनी आम्हाला ओजी टीमला एकत्र यायला जी धमाल आलेली आहे आणि जे आम्ही विनोदी चित्रपट करण्याचं सिरियस काम केलेलं आहे
तर ह्याच्यातच आम्हाला खूप मजा आली, खरंच खूप जेन्युइनली. त्याचं वेगळं काही वेगळे अर्थ लोकांनी काढू नयेत किंवा काहीच नाही, किंवा तूही काढू नकोस. मी खूप जेन्युइनली हेच सांगते की आम्ही या चित्रपटामध्ये आमच्या मैत्रीसाठी आम्ही एकत्र आलेलो आहोत, की आम्ही जी वर्षानुवर्ष आमची जी मैत्री आहे त्या मैत्री खातर आम्ही या चित्रपटात आहोत. बाकी त्याच्या मागे कुठलाही अजेंडा नाही. आम्ही कधी दादाला एकदाही फोनवरती विचारलं नाही की आमचं कॅरेक्टर काय, आम्हाला फुटेज किती आहे, किंवा काय म्हणजे मीच हिरोईन आहे का किंवा हाच हिरो आहे का, असं काही नाही. एक फोन आला, करणार का, त्याच्यावरती आम्ही सगळे हो, तर कॉमनली लगेचच होकार दिला 100%. म्हणजे कारण हा विश्वास आमचा त्या माणसावरती आहे ना, त्या तो टेक्निशियन जो आहे त्याच्यावरती आमचा विश्वास आहे की आम्ही जेव्हा त्याच्या चित्रपटाला हो म्हणतो त्याच्या आतमध्ये की कॅरेक्टर कसं दिसेल ह्याचं टेन्शन नसते. म्हणजे मी हिरोईन म्हणून कशी दिसेन ह्याचं टेन्शन नसतं, माझं कॅरेक्टर काय असेल ह्याचं टेन्शन नसतं, पडद्यावर ते कसं असणार आहे कसं दिसणार आहे ह्याचं टेन्शन नसतं. हा विश्वास आम्हाला या माणसाबद्दल वाटतो म्हणून आम्ही पुढचे प्रश्नच विचारत आम्ही फक्त हो म्हणतो बस. नाही, आणि आणखीन एक आमचा स्वार्थ आहे की संजय जाधव हा सुपरहिट सिनेमाचा डिरेक्टर आहे, सुपरहिट डिरेक्टर आहे. हा सिनेमाही सुपरहिट होणार, त्याचा आम्ही भाग होणार, म्हणजे आम्हाला त्याचा फायदा मिळणार, हा आमचा स्वार्थ आहे. येस, आता उमेश तरी बोल तर उमेश, मी मेधावी जसं तू म्हणालास की मी आहे आदित्य, तसं मी मेधावी. सो हा माझं पार्ट 4 मध्ये ऑडिशन झाली आता. अरे कौतुक केल्याबद्दल थँक्यू. सो मी पाहिलं की वेगवेगळं कॅरेक्टर तू निभावतोयस, म्हणजे जसं की कधी साडी घातलंय, कधी पळतोयस ब्लाऊज आणि परकर वगैरे. ते करताना म्हणजे काय नेमकी तुझ्या त्यावेळेस काय प्रतिक्रिया काय होती, म्हणजे असं असं तुला करायला सांगितलं सरांनी, कसं म्हणजे ते हँडल कसं केलं? खरं सांगू का, मला काही माहिती नाही. वर्कशॉपला सुद्धा गेलो तेव्हा तो काय सांगत होता काही कळत नव्हतं. सिनेमात शूटिंग काय केलं काही कळत नव्हतं. डबिंग काय केलं मला काही आठवत नाहीये. तो फक्त सांगत होता तेवढं करत होतो. त्यामुळे प्रतिक्रिया मला आता मी पण अजून सिनेमा बघितलेला नाहीये, त्यामुळे नक्की काय मी केलेलं आहे ते मला अजून माहिती नाहीये. सिनेमा 18 जुलैला रिलीज होणार आहे. 18 जुलैलाच आपला प्रीमियर कधी आहे? 14. त्याच्या 1-2 दिवस आधी आम्ही हा सिनेमा बघू, तेव्हाच मला कळेल की नक्की काय आहे. आणि मला नाही, मी सांगेन की खूप कमी पुरुष असतात जे स्त्रियांच्या रूपांमध्ये खूप सुंदर दिसतात. खरंय खरंय. तर मला असं वाटतं की उमेशनी ते सुंदर दिसलंय. खरं आहे. दुसरी महत्वाची गोष्ट की हा सगळं खोटं बोलतो उमेश, त्याला काहीच माहिती नाही, काहीच माहिती नाही. हे सगळं उमेश कडून माईक काढायचं मला असं वाटतं आमच्या सगळ्यांमध्ये जर जास्त होमवर्क आपल्या कॅरेक्टर बद्दल किंवा आपल्या कामाबद्दल किंवा करत असेल तर तो उमेश कामत आहे. तो खोटं बोलतोय की त्याला काही माहिती नाही, त्याला सगळं माहिती आहे, फक्त एक गंमत करायची म्हणून तो बोलला. पण मग या सगळ्यांनीच कॅरेक्टरचा अभ्यास जो आहे, म्हणजे आम्ही जवळजवळ 1.5 महिना वर्कशॉप केला या सिनेमाचं. त्या वर्कशॉप पासून ते डबिंग पर्यंतची जी प्रोसेस आहे ती इतकी इंटरेस्टिंग आहे, कारण प्रत्येक जण स्वतःशी डिबेट करत होता, माझ्याशी डिबेट करत होता, आणि कुठेतरी येऊन ना एक प्रोफेशनल ऍक्टर म्हणून एका पॉइंटला दे नो वेअर टू सरेंडर आणि वेअर टू अग्री आणि वेअर टू डिसअग्री. सो ही सगळी प्रोसेस जी आहे ती खूप इंटरेस्टिंग होती. ऍज फार एज साडी पार्ट इज कन्सर्न, तर उमेशने जवळजवळ 3 वेगवेगळे कॉस्ट्युम्स ट्राय केले आणि त्याच्यानंतर ही सेटल डाऊन ऑन साडी, बिकॉज त्या साडीमध्ये त्याला खूप काही करायचं होतं. आता तो ते रिव्हील करत नाहीये कारण त्या साडीमध्ये खूप काही गोष्टी घडतात आणि त्या खूप इंटरेस्टिंग आहेत. म्हणजे त्याने खूप इंटरेस्टिंग जागा काढल्यात. त्या पदर कसा वापरायचा पासून ते साडीच्या निऱ्या कशा खोचायच्या आणि त्या कशा वापरायच्या इथपर्यंत त्याने खूप छान वर्किंग केलं त्याच्या कॅरेक्टरचं. सो ऍक्च्युली आय एम व्हेरी लकी की अशी म्हणजे हे जे आता हा जो टाइमपास चालू आहे इंटरव्ह्यू मध्ये, हा कदाचित असं आहे की हा आमचा स्ट्रेस बस्टर आहे. कारण इतकं सगळ्यांनी काम केलंय, इतकं हार्डवर्क केलंय, इतकी मेहनत केली आहे की आता कुठेतरी जाऊन ना हे बस्ट व्हायला पाहिजे ना. सो दॅट इज द रिझन कदाचित आम्ही खूप जास्त हसतोय. पण हा सिनेमा
निखळ विनोदी आहे, पण तो निखळ विनोद क्रिएट करताना त्याच्या मागची होणारी मेहनत जी आहे ना ती ऍक्च्युली ऑफकोर्स ती प्रेक्षकांपर्यंत पोहोचायला नकोच, पण मला असं वाटतं तुमच्या माध्यमातून लोकांना कळायला हवं की कॉमेडी इज अ सिरियस बिझनेस आणि आम्ही तो खूप सिरियसली केलेला आहे. येस, खरे. तरी मला तुला विचारायचंच आहे की साडी नेसण्यापासून जे काही पात्र साकारलेस तर ते कसं म्हणजे निभवलं कसं आहेस तू, काय प्रॅक्टिस केली त्यासाठी? मी खरंच सांगतो, दादा सांगतोय मेहनत घेतली वगैरे ते सगळं ठीक आहे, पण माझ्या मते ना या सिनेमाची सगळ्यात गंमत तुला सांगतो काय आहे. ह्या सिनेमातलं प्रत्येक व्यक्ती ना हे फक्त स्वतःचा विचार करत नाही. तेजू आता म्हणाली ना जे की तो खूप सुंदर दिसत होता, मला पहिला कॉन्फिडन्स कधी आला कारण मी आयुष्यात पहिल्यांदा साडी नेसली होती ऑनस्क्रीनसाठी, त्याची रिहर्सल मी करत होतो. जेव्हा पहिल्यांदा मी तो गेटअप म्हणून आम्ही ट्रायल करत होतो तेव्हा केलं, तेव्हा पहिली तेजूची रिॲक्शन जी होती त्यांनी मला कॉन्फिडन्स मिळाला की हा मी काहीतरी छान दिसतो आहे. सो तसंच मी मगाशी इंटरव्ह्यू मध्ये म्हटलं की संजय सरांबरोबर माझ्या ह्याच्यात सीन्स जास्त आहेत, माझ्याबरोबर पहिला अनुभव आहे त्यांच्याबरोबर इतकं एकत्र काम करण्यात. ते बादशाह आहेत कॉमेडीचे किंग आहेत, म्हणजे त्यांचं टायमिंग असू दे. पण ना जे दादा म्हणतोय ना की सिरियसली काम केलं, सगळ्यात जास्त वर्कशॉप पासनं जर सिन्सिअरली नोट्स कोणी काढले असतील तर ते संजय सरांनी काढले. म्हणजे आम्ही सुद्धा कधी कधी ना दादा जे सजेस्ट करायचं ते हे लक्षात राहील, आणि कधीतरी घाईघाईत आम्ही लिहायचं विसरायचो किंवा आळशीपणा करायचो आणि मग तिथे प्रश्न पडतात अरे तिथे काय होतं. पण ते संजय सरांच्या स्क्रिप्टवरती आमचं पण लिहिलेलं असायचं, त्यांचं पण लिहिलेलं असायचं की नक्की वाक्य काय आहे. आपण ते वर्कशॉपला तसं घेतलं होतं वाक्य कारण इम्प्रोव्हायझेशन प्रत्येक वेळेला होत असतात. सो तसंच सिद्ध्याला फक्त त्याचं सनीचं कॅरेक्टर म्हणून नाही, त्याचं आदित्यबद्दल असं घेऊ नका ना, हे बघा ना काय हे बघा, आणि ते वर्क व्हायचं. सो माझ्या मते हीच या टीमची गंमत आहे. म्हणजे जितकी आम्ही मजा मस्ती करतो आहोत ना तितकेच आम्ही वर्कशॉपमध्ये सुद्धा मजा मस्ती करता करता प्रत्येकाची कॅरेक्टर्स कशी खुलतील आणि ओव्हरऑल सीन कसा खुलेल आणि ओव्हरऑल सिनेमाचा इम्पॅक्ट जास्त कसा येईल याचा प्रयत्न केला. त्यामुळे मी जर साडी नेसून कॅरेक्टर करत असेल तर त्याच्या मागे आमची कॉस्ट्युम डिझायनर सोनिया असू दे, दादा असू दे, त्याचं माझा मेकअप आर्टिस्ट सौरभ असू दे, किंवा तेजू असू दे, सिद्ध्या असू दे, आनंद असू दे, कोणी माझ्या ते एकत्र सीनमध्ये करत असताना ना सगळेजण त्याच्यात इनपुट्स देत असतात. एकच फक्त व्हायचं माझं, आम्ही एकदा ह्या थिएटरमध्ये शूट करत होतो तर मी स्टेजवर होतो आणि ऑडियन्समध्ये लोक होती, तर सवय नसल्यामुळे मी कसाही बसायचो. त्यामुळे मग सोनिया यायची समोर आणि माझ्यासमोर उभी राहायची, उमेश तू साडी नेसले जरा नीट बस. सो ह्या गमती जमती व्हायच्या आणि मी अरे सॉरी असं करून मी सावरायचो स्वतःला. पण या गमती जमती होत आम्ही मजा केली. येस, सो आपण खूपच पात्राविषयी वगैरे बोललो, पण जेव्हा आपण शूटिंग करतो तर अर्थात खूप गमती जमती होतात, धमाल मस्ती होते, अविस्मरणीय क्षण सुद्धा किंवा काहीतरी गोष्टी देऊन जातात. तर त्यामध्ये प्रत्येकाने जर काय सांगायचं झालं तर कोणती गोष्ट सांगाल? तुझ्यापासून सुरुवात कर. हा, तुम्हीच बोला. दादाचा अविस्मरणीय अविस्मरणीय असं मला म्हणायचं नाही, पण मला सगळ्यात महत्वाचं एक सांगायचं आहे की संजय जाधव दिग्दर्शक म्हणून सेटवर आल्यानंतर आज कुठला सीन आहे तर बबलीला सनी प्रपोज करतोय, हा सीन आहे, रोमॅन्टिक सीन आहे, तर मागे रोमॅन्टिक गाणं लागलं असायचं. तो आहे ना, तो संपूर्ण तिथला माहोल रोमॅन्टिक करायचा. तो वागायचा पण तसंच की अरे क्या कैसा है पबली, कैसा है यार मेरी जान वगैरे. तो संपूर्ण ते वातावरण रोमॅन्टिक करायचा, जेणेकरून त्याचा फायदा आम्हाला सगळ्यांना व्हायचा ऍक्टर म्हणून. तो डायरेक्ट नाही इनडायरेक्ट व्हायचा. हा त्याचा अत्यंत विचार करून घेतलेला निर्णय आहे असं मला वाटतं. तो संपूर्ण सिनेमाला त्याचा फायदा आलाय. जेव्हा धमकीचा खंडणीचा हे असेल त्या कंपनीमधलं सत्यामधलं गाणं, अरे ते वातावरणच तसं तयार व्हायचं. कुठून तरी आपण जसं म्हणतो ना की नाटकात सुरू करताना आपण ओम लावा, ओम लावल्याने काय होतं, एक तर एकाग्र होतो आणि एक आपल्याला पट्टी मिळते. तर तो सीन करताना ह्या वातावरणामुळे ती पट्टी मिळायची. ती रोमॅन्टिक ह्याच्यात कुठल्या ह्याच्यात बोलायचं, त्या खालच्या पट्टीत बोलायचं तर धमकी द्यायचं कुठल्या पट्टीत, ते नकळत आम्हाला मिळायचं. हे त्यांनी विचारपूर्वक केलेलं आहे, ते कोणाला जाणवत नसेल पण हे मला सांगायचं होतं.
दादा अविस्मरणीय क्षण. बोल ना. सांगा ना तुम्ही पण. काय आठवत नव्हतं अविस्मरणीय. माझा अविस्मरणीय क्षणपेक्षा माझं खूप अवघड वर्ष होतं मागचं. म्हणजे फिजिकली मला असं वाटतं की मी खूप आजारी होते मागच्या वर्षी फॉर व्हॉट एव्हर रिझन्स. मला फिल्मच्या दरम्यानच स्लिप डिस्क झाला होता, मला फिल्मच्या दरम्यानच डेंग्यू झाला होता. तर मी पार्ट 1 मध्ये सुद्धा अशीच एकदा सलाईन घेऊन आले होते सेटवरती, आणि आता पार्ट 3 मध्ये सुद्धा मी तशीच आले होते. म्हणजे आम्ही मस्करी मध्ये असं म्हणत होतो की चला ती कुठली ग्लुकोजचीच होती ना? मी विचार म्हणजे मी सुपर डुपर हिट सिनेमा तेव्हा झाला. मी म्हटलं चला चला तेजू आजारी पडली, आता हा पण सुपर डुपर हिट होईल असं म्हणून आम्ही मस्करीमध्ये बोलतो. अजिबात मला आजारी पडण्याची इच्छा नाहीये पुढच्या पार्टमध्ये, पार्ट 4 मध्ये. पण माझ्यासाठी ते खूप अवघड वर्ष होतं. पण मी हे अगदी आवर्जून सांगेन की तुम्ही जेव्हा तुम्हाला जेव्हा एका सेटवरची एक वाईब असते, तुम्ही तिथे जेव्हा काम करायला जाणार असता तेव्हा तुमच्या अंगात ताप असू देत, तुम्ही आजारपणात असू देत, तुमच्या आयुष्यात कुठलीही म्हणजे मनात कुठलीही घालमेल असू दे, तुमच्या आयुष्यात काहीही गोष्टी कुठलेही फेजेस असू देत, जेव्हा तुम्ही एक विशिष्ट वाईबच्या सेटवरती जाता तेव्हा तुमचं सगळं मागे पडतं. म्हणजे मला खात्री आहे की इथे बसलेल्या प्रत्येकानेच थिएटर केलंय. तुम्ही विंगेत जोपर्यंत असता तेव्हा तुमचे प्रॉब्लेम्स असतात. तुम्ही एकदा स्टेजवर गेलात की तुमचे सगळे नगण्य होऊन जातात प्रॉब्लेम्स. तसंच सेटवरती सुद्धा, या सेटच्या बाबतीत स्पेसिफिकली मला सांगायचंय की माझे इतके आवडती माणसं या सेटवरती होती, माझं इतकं आवडतं प्रोजेक्ट होतं, इतके आवडतं कॅरेक्टर होतं, आणि ही सगळी वाईबच इतकी भन्नाट असायची सेटवरती की मला कधीही जाणवलं नाही की मी कुठल्या तरी आजारपणातनं उठून या चित्रपटाच्या सेटवरती आले आणि ते कॅमेऱ्यावरही दिसत नाही. कारण माझ्या मनातच ते न राहिल्यामुळे ते चेहऱ्यावर पण कधी उमटलं नाही. तर मला खूप आनंद आहे की मी या फिल्मचा एक भाग आहे, आणि मी या सेटवरती जेव्हा येते तेव्हा आपल्याला सगळ्या गोष्टी विसरून या सेटवरती यायला हे सेटच भाग पडतं. हे खूप कमालीची गोष्ट आहे. सिद्धू मला एक गोष्ट खूप मनापासून सांगायची, आणि ती म्हणजे हा इंटरव्ह्यू वेगळ्या सिनेमाविषयी बोलेन मी, पण आता थांबायचं नाही. सिनेमा माझ्या आयुष्यात खूप यावर्षीचा टर्निंग पॉईंट ठरलेला सिनेमा आहे. शिवराज वायचा दिग्दर्शक जेवढा कारणीभूत आहे त्या सिनेमासाठी, त्या सिनेमात बी असण्यासाठी, तेवढे संजय जाधव सर आहेत. कारण 1-2 तारखांचं मी त्या एरेरे पैसाच्या शूटिंगच्या दरम्यान खूप काही कमिटमेंट होत्या म्हणजे शूटच्या, म्हणजे मेहनत दिवस रात्र ही सगळी मंडळी करत होती. नाईटचं गाणं करून पहाटे 7 वाजता शूटला वगैरे हे असं करत होतो. तो सिनेमा ऑनफ्लोर जाणार होता आणि एरेरे पैसा शूट होतं, आणि माझं कटलं तरी एका तारखेचं काहीतरी गणित गडबडत होतं. तर शिवराज म्हणाला की तू रीडिंगला ये. आम्ही शूट करत होतो लताकुंज विले पार्लेला. बेसिकली आमच्या शूटिंगमध्ये एवढी धावपळ चालली की नो ब्रेक व्हायचा. शक्यतो आपण काम संपू यार, नो ब्रेक मध्ये तुम्ही जेवून घ्या. तर एकदा ब्रेक पॉईंट मी दादाला म्हणून, दादा मला अर्जंटली जायचंय, जाऊन यायचंय. दादा बोललो कुठे जायचंय? लोअर परेला जायचंय. आम्ही शूट करतो पार्ल्याला, अंधेरीला होतो आम्ही, लोअर परेला जायचंय. मी पटकन जाऊन येतो कारण मला जाणं गरजेचं आहे. ही फक्त गोष्ट दादाला माहिती, त्यांना सांगितलं मी जातो. दादा बोलला जा. मी माझा मेकअप आणि बिपिन त्याच्यावर बाईकने लोअर परेला गेलो लंच ब्रेकमध्ये. मी जाऊन तिकडे ते भेटलो त्यांना, आणि लंच ब्रेक संपून, आणि तो ना खूप मेजर सिक्वेन्स होता, मोठा सेटअपचा सिक्वेन्स होता, VFXचे शॉट्स होते, सगळं होतं. पण दादाने ती गोष्ट म्हणजे काय, तो लहान भावासारखा मानतो मला, ऍक्टर मानतो, चांगला माणूस म्हणून सगळं मानतो, पण स्वतःची धावपळ चालू असताना सुद्धा सिद्ध्या जाऊन ये, ही गोष्ट ना मला खूप म्हणजे अविस्मरणीय क्षण. बाकी काम छान झालंय, पण मला आत्ता ती गोष्ट आठवली. हो रे, कदाचित दादा बोलला असं नाही सिद्ध्या यार आपलं पण सगळं राहिलं यार, तू उद्या जा ना, उद्या भेट ना, असं कदाचित दादा बोलले असते. कारण ते बोलू शकतात, कारण आमची सिच्युएशन त्या पद्धतीची होती की खूप मेहनतीने सगळे करतात, कसं करणार, होणार कसं मला माहित नाही. पण त्या दादाचाही तेवढा मोठा हातभार आहे की मी जाऊन आलो, मी भेटून आलो. तुषार सरांना भेटलो, रोहित सरांना भेटलो, शिवराजला भेटलो, ते सगळं सॉल्व्ह केलं, पटकन आलो. आणि दादा पण जेवले नव्हते त्या ब्रेकमध्ये कारण त्यांचा सेटअप चाललेला. मी आलो पटकन, तिथल्या तिथे उभा राहून तो आम्ही सीन केला. सो मला वाटतं की एक कुणाच्या यशात काही चांगलं घडत असेल तर ते त्याच्यामुळे नसतं, त्याला सपोर्ट करणाऱ्या त्याच्या मित्र मैत्रिणींमुळे असतं. आणि मी खूप लकी एरिया पैसाच्या निमित्ताने दादासारखा मित्र मोठा होऊन माझ्या आयुष्यात आहे. त्यामुळे थँक्यू दादा. कमाल.
ही आता आठवली म्हणून पटकन तुम्हाला सांगितली. थँक्यू. अविस्मरणीय म्हणजे माझ्या मते या सिनेमातला प्रत्येक शॉट माझ्यासाठी अविस्मरणीय आहे. खरं सांगू का, आपण ना लहानपणापासून म्हणजे तू पण असेल मी पण असेल, आपण जे सिनेमे बघत मोठे झालो आहोत ना, तेव्हा आपल्याला काय आवडतं तर सिनेमामध्ये जेव्हा हिरो स्लो मोशनमध्ये येतोय, जरा ते ग्रँजर दिसतंय की आपण ते भारावून जातो. आणि ते जेव्हा आपल्याला करायला मिळतं ते माझ्या मते प्रत्येक कलाकारासाठी ते एक स्वप्न असतं. आणि जे संजय जाधव यांच्या सिनेमात घडतं प्रत्येक कला, आणि तो कुठल्याही प्रत्येक कलाकाराला त्याचं ड्यू देतो, त्याला रिस्पेक्ट देतो, त्या कॅरेक्टरला सुद्धा रिस्पेक्ट देतो, कलाकाराला सुद्धा रिस्पेक्ट देतो. सो माझ्या मते ह्या सिनेमात ज्या पद्धतीने मी दिसलो असेन किंवा माझे जे काही एक स्लो मोशनचे एक हिरोइस्टिक जे काही शॉट्स असतात ते माझ्यासाठी अविस्मरणीय आहेत. ह्या सिनेमात संजय सरांबरोबरचे प्रत्येक सीन्स करताना जी मजा आलेली आहे, त्यातनं जे काही बाहेर काम करू शकलो आहे, बाहेर पाडू शकलो आहे काम, ते सगळं माझ्या मते अविस्मरणीय आहे. ओव्हरऑल ये रे रे पैसा 3 हा चित्रपट माझ्यासाठी अविस्मरणीय आहेच, पण तो सगळ्यांसाठी अविस्मरणीय होईल याची खात्री आहे. येस. सो इंटरव्ह्यूच्या शेवटाकडे आपण येऊयात. छोटासा एक रॅपिड फायर आहे तर तो आपण घेऊया. पहिला प्रश्न, तुमच्या मते ये रे रे पैसा या चित्रपटाचा बेस्ट पार्ट कोणता? पार्ट 3. ओके. दुसरा प्रश्न, जर खरंच लॉटरी लागली 5 करोड मिळाले तर पहिलं काय विकत घ्याल किंवा काय कराल त्या पैशाचं? आम्ही पार्ट 4 ची लगेच तयारी सुरू करू. शाबाश. मला डुप्लेक्स घ्यायचा आहे. लगेच नवीन चित्रपट मी ठेवून देईन आणि पार्ट 5 ला सेटवर सगळ्यात जास्त 4चं तू. सेटवर सगळ्यात जास्त मस्ती कोण करतं आणि असं सेटवर झालेला एखादा किस्सा मस्ती करताना? कोणी संजय दादा सगळ्यात जास्त मस्ती करतो, त्याच्याशिवाय जास्त उमरभाई मस्ती करतात, सांगितलेली गाणी लावत नाही. अलाउडच नाही. उमरभाई मस्ती करतात, सांगितलेली गाणी जो लावत मस्ती करतो त्यालाच विचार. तुला असं वाटतं मी मस्ती करतो? नाही हो. नाही वाटत. बस झालं समाधान. नाही आम्हाला वाटत. क्वेश्चन मार्क. ओके. सो आयुष्यातील सगळ्यात मोठा पैशा संबंधित गमतीदार प्रसंग किंवा वेगळा काही असा अनुभव, पैसे नाहीयेत किंवा असं काही झालंय, कोणाकडून मागितलंय, व्हॉट एव्हर, पैशा संबंधित एखादा किस्सा? पैसे मागितले तर असं खूप वेळ झाले. पैसे मागितले बऱ्याच जणांकडून. कठीण काळ पैशाचा असं काही? कठीण काळ तर पहिल्यापासूनच आहे. भारी उत्तर आहे. चांगला काळ कधी येईल त्याची वाट. आला ना थर्ड. चांगलं काय? ओके. सो सेटवर सगळ्यात जास्त डायलॉग्स विसरणारा व्यक्ती कोण? वाड्या एक पाठी होता. काय एका सीनला तर दादा वाडकर सर चहा देताना हात गेला. ओके. सो आयुष्यात एखादी गोष्ट फुकट मिळाली तर ती काय असावी असं तुम्हाला वाटतं? फुकट मिळाली तर काय मिळालं पाहिजे? सगळे उत्तर सर तुम्हीच देता, तुम्ही पण काहीतरी उत्तर द्या. अरे तेच आमचे देतो. त्यांना इज्जत मिळेल की आम्हाला मिळणार. बरं, हा सगळ्यांसाठी प्रश्न आहे. पैसा, प्रसिद्धी की फॅन्स, काय जास्त महत्वाचं आहे? काय जास्त जपता? पैसा, प्रसिद्धी की फॅन्स? जास्त काय जपता? महत्वाचं काय? फॅन्स आले की प्रसिद्धी येणारच आणि प्रसिद्धी आली की पैसा येणारच. सगळंच महत्वाचं. बरं, ठीक आहे. खरंच कौतुक वाटतंय उमेश तुझं. चित्रपटामधील तुमचा सगळ्यात आवडता डायलॉग कोणता? प्रत्येकाने एक एक. आय नो आता सर तुम्ही म्हणाल की चित्रपट रिव्हील होईल, एखादा झाला तर आवडला तर लोक येतील. मग मगाशी म्हणाले की नाही डायलॉग तुम्हाला म्हणाले तेव्हा? नाही, मी आठवत होतो तो डायलॉग. पण त्याआधी असं म्हणालात, त्याआधी असं म्हणालात तुम्ही हेच की डायलॉग जर म्हटलं तर चित्रपट कशाला बघतील लोक, बोलले की नाही? माझ्या लक्षात आलं. एकच झालं. ट्रेलर नंतर जाणार आहे ना हा इंटरव्ह्यू? हो, येस. कुठला तुला ट्रेलर माहिती? अजून माझं नाव सो शेवटी जात असं प्रेक्षकांना काय सांग? नमस्कार, मी संजय जाधव, ये रे रे पैसा 3 या सिनेमाचा दिग्दर्शक. या टीम बरोबर आलेलो आहे सिद्धार्थ जाधव, उमेश कामत, तेजस्विनी पंडित आणि संजय नार्वेकर. आम्ही सगळे ये रे रे पैसा 3 हा सिनेमा घेऊन तुमच्या भेटीला येतोय 18 जुलैला.
सो 18 जुलै हा माझा वाढदिवस असतो, तर मला तुमच्याकडनं वाढदिवसाच्या गिफ्टची अपेक्षा आहे. मला खात्री आहे की तुम्ही थिएटरमध्ये याल आणि मला गोड असं गिफ्ट द्याल. सो आम्ही सगळे वाट बघतोय तुमची 18 जुलैपासून ये रे रे प्रसाद 3 हा सिनेमा बघायला. आणि रिटर्न गिफ्ट पण प्रेक्षकांनी रिटर्न गिफ्ट मागितलं तर काय काय करशील? पार्ट 4 पार्ट 4. येस, सो थँक्यू सो मच. आणि खूप खूप सगळ्यांना पैसे मिळत जावं या चित्रपटातून. पैसाच पैसा पैसाच पैसा. तू पण बघ नक्की. Thank you.